धने जिरे पाणी पिण्याचे 10 अद्भुत आरोग्यदायी फायदे. शरीरातील सर्व 72,000 रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. हार्ट अटॅक येणार नाही आणि बायपास सर्जरी करावी लागणार नाही. किडनी स्टोन विरघळतात आणि लघवीचा त्रास कमी होतो. शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते. पोट लवकर साफ होते आणि शरीर हलके होते. रक्तातील अनावश्यक कण विरघळतात. उत्साह वाढून हुशारी पण वाढते आणि अशक्तपणा येत नाही. रक्तदाब, अर्धांगवायू, कोलेस्ट्रॉल, विषारी द्रव्य, हृदयविकार, मूतखडा, मधुमेह, दृष्टिदोष आणि हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारांवर औषध म्हणजे धने जिरे भरडपूड होय. रक्तभिसरण व्यवस्थित होते. संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. धने व जिरे पूड बनवण्याची कृती. तर 50 ग्रॅम धने आणि 50 ग्रॅम जिरे लोखंडी तव्यावर गरम करून घेणे. नंतर खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर भरडपूड करणे. बारीक पावडर करायची नाही. घेण्याचे प्रमाण: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 5 दिवस घेणे, 1 दिवस थांबून पुन्हा 5 दिवस घेणे, असे 3 वेळा करणे. म्हणजे 15 दिवस घेणे आणि त्यानंतर सुद्धा गरजेनुसार घेणे. एका व्यक्तीसाठी प्रमाण: एका स्टीलच्या भांड्यात 1 ग्लास पाणी घ्यावे आणि एका व्यक्तीसाठी प्रमाण: एका स्टीलच्या भांड्यात 1 ग्लास पाणी घ्यावे, त्यामध्ये 1 लहान चमचा धने जिरे भरडपूड टाकावे आणि अर्धा लहान लिंबू सालीसकट बारीक चिरून टाकणे. तुळशीची पाने उपलब्ध झाल्यास 4-5 पाने घेणे. नंतर गॅसवर ठेवून 1 उकळी काढणे. शेवटी गाळून ते पाणी गरम गरम असतानाच पिणे. या उपायाने 100% निरोगी राहता येते. आयुष्यमान वाढते. प्रतिकारशक्ती देखील वाढते. जर तुम्हाला पाण्यात टाकून उकळून घ्यायचे नसेल तर हीच भरडपूड जेवणानंतर 1 लहान चमचाभर खावी, तेही चावून चावून. अगदी नित्यनेमाने 3 महिने खाल्ली तर ॲसिडिटीचा त्रास समूळ नाहीसा होतो. बाकी फायदे तर होतातच. त्यामुळे दोन्ही वेळा जेवणानंतर इतर काही खाण्यापेक्षा ही पूड खाणे कधीही उत्तम. धने जिरे पाण्याचा दुसरा एक उपाय. धने जिरे पाणी कसे तयार करायचे? एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्या. त्यात 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 5 ते 6 काळ्या मनुक्या घाला. सकाळी त्या पाण्यातून काळ्या मनुका बाहेर काढा. त्या चमच्याने मॅश करा आणि त्याचा गर गाळून घ्या. जिरे आणि धन्याचं पाणी देखील गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात काळ्या मनुक्यांचा गर, खडीसाखरेचे 1 किंवा 2 खडी घाला. साखर विरघळल्यावर पाणी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. जर आपल्याजवळ अख्खे धने किंवा जिरे नसेल तर सकाळी 1 ग्लास पाण्यात आपण धने जिरे पावडर देखील मिसळून ते पिऊ शकता. ते पेय तयार करू शकता. धने जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे: रोगप्रतिकार शक्ती वाढते. धन्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. धन्यामुळे वातावरणातील होणाऱ्या बदलांपासून आपलं रक्षण होतं. शिवाय जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषण तत्व आणि अँटीऑक्सिडंट आजारपणाला सामोरे जाण्याची ताकद वाढवतात. जिरं देखील आपली प्रतिकारशक्ती वाढवतं, ज्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला असे आजार कमी होतात. मासिक पाळीचा त्रास कमी होतो. मासिक पाळीत अनेक महिलांना पोटात किंवा कमरेत क्रॅम्प येतात. दिवसभर थकल्यासारखं वाटतं. अशा वेळी धने जिऱ्यांच्या पाण्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. तसेच धन्यामधील 10 शामक गुणधर्म आणि जिऱ्यामधील फायबर, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नीज, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम ह्या मिनरल्समुळे आपल्याला मासिक पाळीत होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. पचनसंस्था सुधारते. आजकाल अवेळी जेवण करणे, बराच काळ उपाशी राहणे, रात्री उशिरा जेवणे ह्या जीवनशैलीमुळे अनेकांना पचनाच्या समस्या जाणवतात. मात्र धने आणि जिऱ्याचं पाणी
पिण्यामुळे आपल्या पचन संस्थेला चालना मिळते, ज्यामुळे आपल्या पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. धने आणि जिरेच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचतं. यासाठीच नियमित धने जिऱ्याचं पाणी पिणं शरीरासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतं. त्वचेसाठी उत्तम. धने जिऱ्याचं पाणी नियमित पिल्यामुळे आपली त्वचा डिटॉक्स करते. धन्यामधील अँटीऑक्सिडंट आपल्या त्वचेचं इन्फेक्शनपासून संरक्षण करते. जिऱ्यामधील व्हिटॅमिन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर आपण धने जिऱ्याचं पाणी रोज घेतलं तर आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येतं. चेहऱ्यावरील ॲक्नेची समस्या दूर होते. जिऱ्यामध्ये अँटीफंगल गुणही असतात, ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासूनही रक्षण होतं. तोंडाची दुर्गंधी कमी होते. कांदा लसणाचे पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यामुळे किंवा तोंडाच्या आरोग्य समस्येमुळे तोंडातून सतत घाणेरडा वास येण्याची समस्या असते. मात्र धने आणि जिरे हे उत्तम मुखवास म्हणून देखील वापरले जाते. यासाठी जर आपण नियमित धने जिऱ्याचं पाणी प्याला तर आपल्याला या समस्येपासून नक्कीच मुक्ती मिळू शकते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.